मराठी माणसांसाठी ठाकरे बंधूंचा मेळावा वरळी डोम येथे पार पडतोय। आपण या ठिकाणी त्याची तयारी जल्लोष बघू शकतो। मनसे नेते आहेत, ठाकरे नेते आहेत, सर्वच या ठिकाणी पाहणी करून जात आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मनसे नेते आहेत, अविनाश जाधवजी, प्रकाश महाजनजी आणि वैभव खेडेकरजी। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कसा उत्साह आहे, उद्या ठाण्यातून किती मनसैनिक शिवसैनिक येणार, काय नियोजन आहे? मी तुम्हाला एक सांगतो की असा उत्साह मी 19 वर्ष झाली राजसाहेबांसोबत काम करतो आणि हा माझा पहिला पक्ष, म्हणजे कॉलेज सोडलं आणि राजसाहेबांसोबत काम सुरू केलं। एवढा उत्साह मी लोकांमध्ये कधी पाहिला नव्हता। अनेक सभा झाल्या, अनेक आंदोलनं झाली, परंतु दोन भाऊ एकत्र येत आहेत याचा जो काही मराठी माणसावर परिणाम झाला आहे ना, हा ज्या वेळेला आम्ही रस्त्याने चालतो किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जातो किंवा आम्ही घरी जातो, त्यावेळेला आमच्या घरी जाताना लिफ्टमॅन असेल किंवा सोसायटीचा वॉचमॅन असेल किंवा सोसायटीतले इतर सदस्य असतील, सतत एकच चर्चा मागच्या मी 3-4 दिवसापासून ऐकतोय की काय तयारी आहे तुमच्या मेळाव्याची। सो लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, मराठी माणसामध्ये उत्साह आहे। मनसे शिवसेना यांचे कार्यकर्ते आमच्या बाजूला ठेवा, हे सोडून मराठी माणसामध्ये जो उत्साह आहे ना, तो पाहण्यासारखा आहे। आणि हा क्षण पाहण्यासाठी आमच्या सगळ्यांचे डोळे आतुर आहेत की दोन भाऊ एकत्र व्यासपीठावर उभे राहतील आणि मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची पुढची दिशा ठरवतील। हे पाहायला प्रत्येकाला आवडणार आहे। त्यामुळे सगळेच पत्रकार, या महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस उद्या एकतर या हॉलमध्ये असेल किंवा टेलिव्हिजन समोर असेल। संपूर्ण वातावरण हे मराठीमय झालेलं आहे। मात्र असे असताना देखील आज 2-3 घटना समोर आलेल्या आहेत। सुशील केडिया आहे, ते तर थेट म्हणताय की मी मराठी शिकणार नाही। दुसरीकडे एकनाथ शिंदे आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे जय गुजरात। कसं पाहता याकडे? मला वाटतं हा केडिया कोण आहे आम्हाला काही माहीत नाही, मीडियाने समोर आणलेला माणूस आहे। खरं तर ही लोक ट्विट करतात आणि जाऊन घरी लपतात। एवढीच हिंमत आहे ना, तर कधीतरी आमच्या समोर या आणि या गोष्टी आमच्या समोर बोला, तर आम्हाला कळेल की तुमच्यात काय डेअरिंग आहे। हे असं तरी कुठलं तरी ट्विट करायचं आणि लगेच घरात जाऊन लपायचं, फोन स्विच ऑफ करायचे, यांना काही जास्त महत्त्व देण्यासारखं नाही आहे। हे केडिया फिडिया ही बेडकं येत राहतात, ही सगळी उभी केलेली माणसं आहेत। हा जो काही हिंदीचा GR रद्द झाला आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी काही आगपालट झाली आहे ना, त्यातून ही लोकं सगळी उभी राहत आहेत। मग तो मीरा भाईंदरचा विषय असेल, ठाण्याचा विषय असेल, ही सगळी उभी केलेली माणसं आहेत। आणि उद्याचं एकदा हे होऊ द्या, या सगळ्यांना जशास तसं उत्तर आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक असतील किंवा शिवसेनेचे शिवसैनिक असतील, हे दिल्याशिवाय राहणार नाहीत। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रकाश महाजनजी देखील आहेत। संजय राऊतांना मिठी मारलेली आहे, कसा उत्साह आहे, काय सांगाल? जुने सहकारी आता नव्याने त्या आठवणीला उजाळा द्यायचा आहे, मराठीसाठी एकत्र मिळून काम करायचं आहे। मेळाव्या संदर्भात पूर्ण मराठीमय वातावरण झालेलं आहे, काय सांगा? आषाढी एकादशी रविवारी आहे, पण मराठी भाषेच्या वारकऱ्यांची एकादशी उद्या आहे। आणि मराठी आमची रुक्मिणी आई आणि मराठी माणूस आमचा पांडुरंग, या दोघांची महापूजा दोन बंधू उद्या करतील। आणखी काय सांगाल, काय भावना आहे तुमची? मी कामगार क्षेत्रामध्ये काम करतोय, गेल्या 25-30 वर्षापासून काम करतोय। म्हणजे आता अविनाशजींनी सांगितलं की मराठी लोकांची भावना काय आहे। मी मराठी लोकांच्या व्यतिरिक्त देखील इतर लोकांना भेटत असतो। काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत, काही ॲडव्होकेट्स आहेत, हे अमराठी आहेत, परंतु त्यांच्या मनामध्ये देखील ही इच्छा आहे की हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत। आणि हे दोन भाऊ उद्या जे एकत्र येत आहेत, याचं भविष्य पुढे काय ठरवणार आहेत याची त्या लोकांना भरपूर उत्सुकता लागलेली आहे की काय होणार आहे भविष्यामध्ये। कारण शेवटी असं आहे की हे दोन भाऊ जर का एकत्र आले तर महाराष्ट्र हा अजून सुजलाम सुफलाम होऊ शकतो आणि या ठिकाणी इंडस्ट्रीची ग्रोथ देखील होऊ शकते। अमराठी लोकांचा स्वार्थीपणा जरी असला तरी या दोन भावांच्याबद्दल असलेलं प्रेम आणि सन्मान्य बाळासाहेबांच्याबद्दल असलेल्या बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जायची ताकद या दोघांमध्येच आहे, या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे लोकांचा आजही उत्साह आहे की उद्या इथे काहीतरी भव्य दिव्य असं घडावं अशी त्यांची इच्छा आहे। नक्कीच वैभव खेडेकरजी देखील आपल्यासोबत आहेत। काय एकंदरीत उत्साह आहे, कोकणातून कशा प्रकारे तयारी सुरू? बघा, मी ग्रामीण भागामध्ये कोकणामध्ये राहतो आणि गेल्या अनेक वर्षापासून 2014च्या पूर्वीपासून ग्रामीण भागातली जनता हे दोन भाऊ एकत्र यावे अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये होते।
आणि मग चंदूमामा असतील, ते वळंजू असतील, यांनी देखील दोन भावांना एकत्र आणण्यासंदर्भात अनेक त्यांनी संकल्पना किंवा अनेक योजना त्यांनी केल्या, परंतु त्या यशस्वी झाल्या नाहीत. खरं तर 2014 नंतर मराठी नेत्यांचं किंवा मराठी जे काम करणारे पक्ष आहेत यांचं थोडंसं अस्तित्व ह्या मुंबईमध्ये थोडं कमी व्हायला लागलं, म्हणजे राजकारणामध्ये निवडून येणाऱ्या सत्तेमध्ये. आणि हेच मुळात BJPला पाहिजे होतं. 2014 नंतर त्यांनी मराठी मतांमध्ये दुही कशी होईल हे पाहिलं, दोन भावांमध्ये मतभेद कसे होतील हे पाहिलं, आणि त्यांच्यावरच यांचं राजकारण हे सत्ता 2014 पासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करू शकले. आता मात्र या दोन भाव एकत्र येण्यानंतर यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, आणि हे दोन भाव एकत्र आल्यानंतर या महाराष्ट्राचं चित्र पलटी होईल, आणि मग मराठी माणसाची सत्ता येईल, आणि मराठी माणसाला जे मानाचं स्थान मिळालं पाहिजे या मुंबईमध्ये आणि परिसरामध्ये ते मिळेल अशी भावना आहे. आज आपण जे पाहताय की या मुंबईमध्ये 27% मराठी माणूस आलेला आहे, आणि हे जे केडियासारखे आणि जे काय हे परप्रांतीय मीरा भाईंदरवाले लोक आहेत, यांचं एवढं डेअरिंग होतं कसं, यांचं धैर्य होतं कसं? तर हे अशा पद्धतीचे मराठी द्वेष्टीचे सरकार आहे, ते ह्यांना पाठीशी घालतं, म्हणून यांची दादागिरी वाढलेली आहे. आणि हे चित्र अतिशय भयानक आहे, आणि हे मराठी माणसांनी ओळखलेलं आहे. जर का मराठी माणसांचा पक्ष म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचा जर पक्ष या मुंबईमध्ये सत्तेमध्ये नसेल तर इथला मराठी माणूस विस्थापित होईल, आणि म्हणून मराठी माणूस पेटून उठलेला आहे. आणि म्हणून ह्या मेळाव्याकडे उद्याचा मराठी माणूस खूप आशेने बघतोय, आणि खूप तुडुंब गर्दी होईल, आणि उद्यापासून वेगळ्या अक्षरामध्ये इतिहास लिहिला जाईल असं मला वाटतंय. शिवसेना शिंदेगड असेल किंवा भाजप असेल, वारंवार टीका करताना असं म्हणतात कोकणातून ठाकरेंची शिवसेना ही हद्दपार झाली, आणि दुसरीकडे जे नारायण राणे आहे तेही जेव्हा दोन बंधू एकत्र येतात हा विषय निघतो तेव्हा म्हणता काय कर्तृत्व आहे, 0 जागा आहेत राज ठाकरे जे दिले असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं. यांना काय उत्तर द्या? बघा, कोकणामध्ये शिवसेनेचा मतदार आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील मतदार आहे. मी गेली 3 वेळा खेडची नगरपालिका निवडून आणलेली आहे, चिपळूण नगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणले आहेत, खेडमध्ये पंचायत समिती निवडून आणलेली आहे, दापोलीमध्ये नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे मनसेचा मतदार आहे, आणि आज देखील शिवसेनेचा मतदार त्या ठिकाणी आहे. त्यामुळे यांनी 2 मतामध्ये विभागणी करून तिथे आपलं प्रस्थापित केलेलं आहे. खरं तर हे दोन्ही भाऊ एकत्र झाल्यानंतर जो मतदार ठामपणे ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ आहे तो निश्चित कोकणामध्ये क्रांती घडवेल असं मला या ठिकाणी वाटतंय. धन्यवाद. आपल्यासोबत होते सर्व मनसे नेते. वरळी डोमेते जी तयारी सुरू आहे तिची पाहणी करण्यासाठी ते आलेले होते. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह मेरुतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.